नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सो आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की खूप दिवसानंतर आम्ही फॅमिली ट्रिपसाठी चाललेलो आहे गणपतीपुळेला। सो येस, सगळं आवरून झालेलं आहे, कार वॉश करून झालेली आहे, हेअर वॉश करून सुद्धा झालेले आहेत, ऑल सेट। बॅकपॅक करायच्या, कारमध्ये भरायच्या आणि सो लगेच निघायचं ऑन द वे। सो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ कशी वाटते ते कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये हडशीचा पण व्लॉग आहे, सो तोही चेकआउट करू शकता तुम्ही। सो गणपतीपुळे आहे 307 किलोमीटर माझ्या घरापासून, सो 7.5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे। सो खूप मजा येणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये पण। सो आता पटकन आपण आवरून निघूया गणपतीपुळेला। महाडवरून कशेडी घाट मार्गे आम्ही जाणार आहे। महाडवरून गणपतीपुळे 167 किलोमीटर आहे। ट्रॅव्हलिंगसाठी अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 तासाचा आपल्याला टाइम लागेल। सो लेट सी की रस्ता कसा आहे। रस्ता चांगला असेल तर आपण लवकर पोहोचू। सो आता आपण कशेडी घाट मध्ये लागलेलो आहे। रस्ता ठीकठाक आहे, सिंगल लेनचा रस्ता आहे, डबल लेनचा रस्ता नाही आहे। सो ड्रायव्हिंग थोडी केअरफुली केली पाहिजे कारण की रस्त्याचं काम चालू आहे आणि काही काही ठिकाणी रस्त्याचे पॅचेस खूप खराब आहेत। या बाजूला येणार असाल तर थोडी सेफ ड्रायव्हिंग केलेली बेस्ट आहे। 1 hour later. आता आम्ही आहे तवसाळमध्ये, तो बोटमध्ये गाडी टाकून समुद्र क्रॉस करून गाडी तिकडे घेऊन जाणार आहे, देन तिकडून परत ड्रायव्हिंग करत आपण जाणार आहे गणपतीपुळेला। सो हा अजून एक एक्सपिरियन्स आहे जो आपल्या राईटमध्ये घेणार आहे। आपली गाडी तिकडे आणि बोट त्या बाजूला आहे। एका टायमाला 20 कार्स बोटमध्ये नेल्या जातात। सो मी फर्स्ट टाइमच असं एक्सपिरियन्स घेतो आहे। सो लेट्स सी, बघू आता कशी मजा येते। सो अशी काहीतरी सिस्टीम आहे, कार इकडे पार्क केलेली आहे आपली। आता निघालेलो आहे बोटीमधून। एक्सपिरियन्स खूप मस्त आहे, खूप फास्ट चाललेली आहे, खूप ऑसम आहे। अनएक्सपेक्टेड होतं ॲक्च्युली प्लॅन मध्ये हा नव्हतंच, हे प्लॅनमध्ये नव्हतंच, हे अनएक्सपेक्टेड प्लॅन झालेलं आहे आणि खरंच खूप छान झालेलं आहे। क्रेडिट गोष्ट मी सांगितलं म्हणून हा घेऊन आला या रूटनी। काही नाही आहे, प्लॅन झाला नव्हता, मी म्हटलं जायचं आहे, दिसेल ना मम्मीचा व्हिडिओमध्ये येण्याचा प्रयत्न। सो आपण निघालो होतो तवसाळवरून आणि इथे जे पोचणार आहे हे आहे जयगड। बोटमध्ये कार शिफ्ट केल्या जातात आणि देन 15 मिनटात आपण इकडे पोचतो। ॲक्सेस पण खूप सोपं आहे, कार पार्क करायची, बसायचं, मस्तपैकी आनंद घ्यायचा समुद्राचा आणि 10 मिनटात आपण इकडे 15 मिनटात पोचून जातो जयगडमध्ये आणि तिथून 1 तासाची ट्रॅव्हलिंग आहे गणपतीपुळेला। सो आता तिकडचा रस्ता बघू आपण कसा आहे। सो आपण पोचलेलो आहे जयगडमध्ये। आता आम्ही इकडून निघणार गणपतीपुळेला। सो 1 तासाचं सांगितलेलं आहे टायमिंग। मॉम डॅड उतरत आहेत। कसं वाटतंय कसा येतो एक्सपिरियन्स? या बोटमध्ये एका टायमाला 20 कारची कॅपॅसिटी आहे
आता एक एक कार निघतील. आपली पोलो येत आहे आता बाहेर. पोलोची एंट्री. या बाजूला पण किती गाड्यांची लाईन आहे इकडून तिकडे जायला. मग इथून ज्या गाड्या बसतील त्या तिकडे जातील. सो आता आपण निघालेलो आहे जयगड मधून गणपतीपुळेला. मजा आली ट्रॅव्हलिंग करायला. अनएक्सपेक्टेड प्लॅन होता. खरंच छान वाटलं. स्वतः आम्ही जयगड मधून मम्मी म्हणते थकवा तिचा गेलेला आहे निघून. आता ती चालत चालत प्रवास करणार आहे गणपतीपुळेला. अरे लवकर जावा बोट निघून जाईल. अरे भाऊ हळू नको चालू लवकर जा नाहीतर बसायला लागेल अर्धा तास. A few moments later. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गणपतीपुळेमध्ये. आता आम्ही रूम बुक केला. सो आता मी आलो रूममध्ये मस्तपैकी फ्रेश होणार आणि आत्ताच दर्शनाला जाणार आहे. रात्रीचे 9 वाजेपर्यंत दर्शन चालू आहे. सो आता टाईम आहे तर म्हटलं आज दर्शन करावं आज आणि उद्या मॉर्निंगला परत उठून दर्शनाला जायचं आणि देन मग बीचवरती मस्त एन्जॉय करायचा. सो आमचा आवरून झालेला आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे दर्शनासाठी. रूमपासून मंदिर खूप जवळ आहे. सो हॉटेलचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो जे कोणी येणार असेल गणपतीपुळेला तर तुम्हाला खूप इझी होऊन जाईल इकडे ॲक्सेस करण्यासाठी. सो आता आपण दर्शनासाठी निघूया. दर्शनाची लाईन इकडून चालू झालेली आहे आणि इकडे चप्पल स्टँड आहे. दर्शनाला आलो आता. गर्दी दर्शनाला आलेलो आहे. लाईनीने लागलेलो आहे. लाईन बघू शकता केवढी आहे. 1 तास. सो दर्शन करून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मंदिर किती छान सजवलेलं आहे. लाइटिंग खूप छान आहे आणि क्लायमेट सुद्धा खूप छान झालेलं आहे. गुड मॉर्निंग. सो आता आम्ही निघालेलो आहे समुद्रावरती. राईड्स वगैरे काय एन्जॉय करायचं असतील त्या बघू. मम्मी पप्पा भाऊ हे गेलेत पुढे. मंदिराच्या परिसरात पार्किंगसाठी खूप सुविधा आहेत. हॉटेल्स आहेत, रूम्स आहेत, जेवणाची पण उत्तम सोय आहे. या बाजूला मंदिराची एंट्री आहे. आम्ही या बाजूने आलो आहे आणि इकडेच आपलं रूम पण आहे जवळच. सो एक 10 मिनटं आपल्याला वॉकिंग 10 मिनटं पण नाही लागत. 5 मिनटात आपण इकडे पोहोचतो. या बाजूला बीच वरती जाण्यासाठी रस्ता आहे.
पॅरासिलिंग करून झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघालेलो आहे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आमच्यासाठी खास एक स्पेशल बोट आलेली आहे, आता आम्हाला घेऊन जाणार आहे तिकडे. मी बसल्या मस्तपैकी ब्लॉगिंग करत शूट करत आणि मम्मी पप्पा भाऊ तिकडे बसता एन्जॉय करतायत. थोडंसं आजारी आहे मी, सो त्यामुळे मी काही जास्त पाण्यामध्ये नाही जाणार. तसं पण मी पाण्यामध्येच आहे, अर्धा भिजलेलो आहे, तर मी पूर्णपणे नाही भिजणार. आम्ही पॅरासिलिंगची रायडिंग केली, ती तुम्ही पाहिली असेल आता व्हिडिओमध्ये. सो आम्हाला 1600 रुपये सांगितले होते दोघांसाठी, सिंगलला 1000 रुपये. पण आम्ही त्यांना थोडीशी बार्गेनिंग केली आणि आम्ही 1500 रुपयाला डबल राईड मीन्स 1500 पे केलेले आहेत. सो 100 रुपये डिस्काउंट भेटला आहे. सो ठीक आहे, पण एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. 1.5 ते 2 मिनटं ते आपल्याला रायडिंग करतात. फर्स्ट टाईम मी पॅरासिलिंगमध्ये बसलो होतो, सो एक्सपिरियन्स खूप छान होता. सो नेक्स्ट टाईम जर तुम्ही गणपतीपुळेला आला तर नक्की ट्राय करा पॅरासिलिंग, रिकमेंडेड. जर ते केलं नसेल तर. पॅरासिलिंग करून पाण्यामध्ये मस्तपैकी पाण्यामध्ये पोहून वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे रूमवरती. जाऊन फ्रेश होणार आणि मस्तपैकी फोटोशूट करायला येणार. इकडे आपली कार पार्क आहे आणि इकडे सेकंड फ्लोअरला आपली रूम आहे. सो आवरून झालेला आहे आणि बॅकपॅक करून पण झालेली आहे. आपल्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू असा आहे. क्लायमेट खरंच खूप छान आहे इकडचा आणि व्ह्यू पण खूप छान आहे. या बाजूने समोर एंट्री आहे या हॉटेलच्या लेफ्ट साईडनी आणि इकडे पार्किंगची पण खूप मोठी स्पेस आहे. गणेश कृपा प्युअर व्हेज आपली रूम नंबर होती 5. इथले रूम नंबर आहे आपली ही वाली. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणारी माझी मम्मी. एवढ्याच्या फुलात आनंद आहे तिचं. स्वतः पण निघालेलो आहे घरी. दर्शन वगैरे खूप छान झालं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये जेवणाची उत्तम सोय होती. शुद्ध शाकाहारी जेवण असं होतं. सो आम्हाला जेवणालाही काही प्रॉब्लेम आलेला नाही. फुल ऑन एन्जॉय करून आम्ही बॅक टू पुणे निघालेलो आहे. सो आता आपण निघूया पुण्याला.